तिकडे बघ, तिकडे गोवा चेकपोस्ट आहे आणि हे बघतोय मी पहिल्यांदा घातलंय मी ड्रायव्हिंग मध्ये. गोव्यामध्ये आल्यावर पहिला सिग्नल लागला. आपलं ते 10 किलोमीटर लांब आहे. कळालं ते लोकेशन पण चुकीचं आहे. तो वांदी लागते. बोलला ना तुम्हाला काय पाऊस येणार आहे, बघा पाऊस. गाडी इथे खाली करतात आहे आतमध्ये आणि समोरच बीच आहे. काय व्ह्यू आहे यार, काय व्ह्यू आहे. फायनली निघालो आहे मी. आता 11 वाजायला 4 मिनिट आहे आणि ऊन आलंय बाहेर आणि सुक्क पण झालंय रोड. आता इथून निघूया फटाफट. 180 किलोमीटर काहीतरी आणि आता पोहोचूया फटाफट. आता पांडूच्या इथे आणि बेकार पाऊस आला होता. आता कमी झालाय थोडाफार. अचानक पाऊस येतो आणि अचानक पाऊस जातो पण. इथून 100 किलोमीटर बाकी आहे. 2 तास दाखवत आहे. अचानक असं भयानक येतो. आता आपल्याला बॉर्डरला जाऊन पण परमिट काढावं लागेल. परमिटसाठी वेळ जाईल. परमिट काढायचं आहे. महाराष्ट्र गोवा बॉर्डर. आता हे महाराष्ट्राचं बॉर्डर आहे. पुढे बहुतेक लागेल आपलं गोवाचा बॉर्डर. तिकडे आपल्याला परमिट काढायचे आणि खाकी टी शर्ट पाहिजे. म्हणजे त्या साईडला ड्रायव्हर लोकांना खाकी टी शर्ट आहे. तर जे कोण पण ट्रान्सपोर्टवाले येत असेल ना, तर त्यांनी एवढं लक्षात ठेवा खाकी ड्रेस एक आपल्याजवळ ठेवावं. नाहीतर मजबूत फाईन आहे त्याला पण. मला एकदा जाताना थांबवलं होतं पाठच्या वेळेस. आता मी आणलंय नवीन. हेच आहे मुंबई. मी इथे बॉर्डर सगळं परमिट काढतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो. मग तुम्हाला मी सगळं सांगतो. परमिट कसं निघालं, काय कसं निघालं, मग आपण बोलू. चेकपोस्टला तिकडे बघ, तिकडे गोवा चेकपोस्ट आहे आणि हे महाराष्ट्र चेकपोस्ट आहे. आणि मी तिकडे जाऊन आलो. सगळं दिलं. हे तर फक्त एंट्री घेतली. यांना काय नाही, यांनी फक्त बाईकला नाही, काय नाही. आणि तिकडे मी परमिट काढायला गेलो होतो. तर परमिट काढायला तुम्ही इकडे गाडी लावायची साईडला. पिकअप ट्रान्सपोर्ट काय घेऊन चालले. ज्यांना माहीत नाही मी त्यांना सांगतोय. ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतोय की जे ट्रान्सपोर्ट तुम्ही येशाल ना, इकडे साईडला गाडी लावायची. तिकडे जायचं. त्या तिकडे दिसतंय ना बसलेले आहे, तिकडे जायचं. तिकडे जाऊन गाडीमधून RC, PUC आणि अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. PUC आणि इन्शुरन्स
हे घेऊन जायचं तिकडे. तिकडे डिजिटल म्हणजे फोनमध्ये पण चालेल असं काही नाही, पण RC ओरिजिनल घेऊन जा. डॉक्युमेंट सगळे तिकडे पाहिजे आणि तरच तुम्हाला हे भेटतं PUC आपलं परमिट माझे किती 650 रुपये घेतले पिकअपचे. मोठ्या गाडी जशी जशी गाडी मोठी असणार तसे प्राईस वाढत जाणार. पिकअपचे 650 आहे. आणि आता मग इथून आपण निघूया आणि डायरेक्ट त्यांना समोरच्या पार्टीला पण कॉल केला की आम्ही येतोय, म्हणजे मी इकडे आहे असा, हे ते किती वेळ लागेल तुम्हाला हे ते. तर ते बोलले या मी तुम्हाला लोकेशन पाठवतो. आणि इथे मी ना हे खाकी टी-शर्ट आणलाय, शर्ट. तर हे आता घालावं लागेल. गोव्याच्या आतमध्ये एंट्री करतोय, हे घालूया आणि मग पुढे निघूया. कसं वाटतोय मी पहिल्यांदा घातलंय मी ड्रायव्हिंगमध्ये, पहिल्यांदा असं एवढं तयार होऊन चाललंय. म्हणजे खाकी टी-शर्ट घातलाय. इथून पुढे कंपल्सरी आहे, कारण त्यांच्या याच्यामध्ये चाललोय तर त्यांचा रूल आहे असा, तर ते फॉलो करावं लागणारच. कारण नाहीतर पुढे पोलीस भेटतील आणि पकडतील. बहुतेक इथे चालूच आहे ते वाटतं. तेव्हा गाड्या उभ्या आहे आणि इथे स्पीड पण जरा बघून चालावं लागेल, नाहीतर मागच्या वेळेस माहिती आहे ना आम्ही गोव्याला गेलो होतो मित्रांबरोबर, तेव्हा कारने फाईन मारली होती. तर आता भेटूया पुढे. त्याला कॉल केला होता, लोकेशन ते बोलतात ये. आता 1:21 झालाय, खूप टाइम वेस्ट झालाय, अर्धा तास गेलाय त्यातच. आता लवकर निघूया आपण. नॉनस्टॉप जायचं आपल्याला, कारण एकदा खाली झाली ना मग टेन्शन जाईल, नाहीतर मग परत लेट होत जाईल. नंतर ते लेट होण्यापेक्षा लवकर खाली करावं. मग काय तो टाइमपास करता येईल, आपण मस्त आरामात येऊया. मग काय आरामात घरी गेलो तरी चालेल, पण आधी पहिलं खाली करून घेऊया. तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा पणजीमध्ये. हे बघा हे कसे उभे बघा पोलीसवाले. इकडेच पकडलेलं त्या गोव्यामध्ये आल्यावर पहिला सिग्नल लागला, ते पण मेन हायवेवर. बघ ना सगळे गोवा आहे, GA. आपली भाई MH01 सगळ्यात बादशाह. आता गोव्याच्या सर्कलमध्ये इथून राईट मारला तर पणजीला जातो, त्या ब्रिज. तर तिथे मी आता आजूबाजूलाच आहे. पाण्याचा आता ब्रिज येईल पुढे. जो वरती ब्रिज होता ना त्या ब्रिजवर जायचं होतं खरं तर आपल्याला. त्या ब्रिजवरून सरळ गेलो असतो. क्रूज आहे बे इकडे सगळं. आपल्याला या ब्रिजवर जायचं होतं, चुकून खाली आलो. तिकडे रस्त्याचं काम चालू आहे ना, त्यामुळे काहीच कळलं नाही. त्या समोरच्या पार्टीला कॉल केला होता की तेच लोकेशन आहे की वेगळं लोकेशन आहे, कारण त्यांनी आधी पाठवलं होतं ना ते वेगळं लोकेशन होतं आणि जे आता पाठवलं आहे ना ते वेगळं लोकेशन होतं. मग ते कन्फर्म करण्यासाठी मी, नाहीतर कळालं ते 10 किलोमीटर लांब आहे, कळालं ते लोकेशन पण चुकीचं आहे, तो वांदे लागतील, मग परत फिरावं लागेल एवढा. म्हणून मी त्यांना कॉल केला. आता अर्ध्या तासात पोचतोय. 34 मिनटं, 25 किलोमीटर आहे इथून. सरळ पुढेच आहे, थोडं त्याच्या भरपूर पुढे आहे. आपलं पणजीच्या थोडं पुढे आहे ते. हा बघा पूर्ण एक्सप्रेसवे लागला. हा हायवे आहे, 3 पदरी, तिकडे 3 पदरी. आणि इथून 12 किलोमीटर आहे, 23 मिनटं दाखवत आहे. आणि आजूबाजूचा व्ह्यू भारी आहे, एक नंबर. हा सरळ रोड कर्नाटकमध्ये जातो वाटतं. हे बघा पावसाचं वातावरण, फुल पावसाचं वातावरण आहे. अरे हा ट्रक पिकअप आली नाही तर बघा मस्त वातावरण झालंय. पाऊस यायचा बाकी आहे फक्त. बोलला ना तुम्हाला काय पाऊस येणार आहे, बघा पाऊस.
आणि इथून सिंगल रोड लागलाय. डबल ट्रिपल होता मग नंतर डबल लागला, आता सिंगलच आहे. इथून आता राईट टर्न आहे. आतमध्ये दाखवत आहे मजोदरा इथं राईटला, या राईटला जायचं आपल्याला. एकदा मी मॅप चेक करतो आणि मग बघतो. हाच राईट टर्न आहे. बीचला जातो, बीचवरच जायचं आपल्याला, कारण बीचचं सामान आहे इकडे. बीचच्या पहिलंच आहे कुठेतरी. बापरे, पण किती पाणी भरलंय. साईडला बघितलंच असेल तुम्ही, किती छोटा रोड आहे हा. इथे पोलीस, गोवा पोलीस दाखवले. गोवा पोलिसांचं काहीतरी आहे वाटतं इथे. बघा ना कसा रोड आहे, सामसूम पूर्ण. असाच रोड असणार आहे आता वाटतं बहुतेक. एक तर गाडीचा हॉर्न पण नाही चालत आहे. इथे बघा ट्रेनची पटरी आहे. आपल्याला ट्रेनच्या पटरीच्या इथे ओके सरळ जाऊ शकतो. कसा व्ह्यू बघा ना, आजूबाजूला पूर्ण शेतच शेत आहे, शेतच शेत आहे. काय भारी वाटतंय माहिती आहे तुम्हाला. तुम्हाला मोठा करतो. हा आता बघा आजूबाजूला पूर्ण शेतच शेत आहे. आता तुम्हाला पूर्ण व्ह्यू दिसत असेल. आता मला त्यांना फोन करावा लागेल की बाबा मी आलोय म्हणून, 5 मिनिटात पोहोचतोय तुमच्या इथे. तसं तयारीत राहतील ते. एक लेफ्ट साईडला पण दाखवत होता आणि एक सरळ पण दाखवत होता. आणि वरती इकडे सगळे वायरी आहे. मला त्याचं टेन्शन आहे. वरती तुम्हाला दिसत असेल की नाही माहीत नाही, पण वरती वायरी आहे. बस कोणाला धक्का नको लागू दे. तशा खूप वरती आहे, पण आपली 400 किंवा आयशर आली असती ना तर नसतं जमलं असतं. इथे आहे भरपूर फिरण्यासारखं आहे रे. इथे आलोच नाही. पहिल्यांदा आलो इथे. रोड बघा तुम्ही. वाव, काय भारी वाटतं ना की सगळं ग्रीन ग्रीन ग्रीन. ओके, याच्या आतमध्ये जायचं आपल्याला. इथून लेफ्ट. हो, आजूबाजूला पूर्ण थांबा, तुम्हाला मोठं करतो. हा आता बघा आजूबाजूला पूर्ण पाणी भरलेलं आहे. हा पण रोड होता, तो पण तिकडे रोडच होता. वरती वायर आहे, ते बघा दिसते आता तुम्हाला. हा जाताना पण याच रोडने जायचं. हो 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 हो, बाप. बीच मला दिसला तो बघ, तिकडे बीच आहे. एक्झॅक्टली पोहोचलोय आता मी त्यांच्याशी बोलतो आणि मग तुम्हाला भेटतो. गाडी लावून बिवून सगळं. इथून पण रोड येत होता आणि हेच आहे. आता यांना एकदा कॉल करतो मी. हे बघ इथून आलो या रोडनी.
आणि इथे पार्किंग केली आहे गाडी, इथे खाली करतात आहे आतमध्ये. आणि समोरच बीच आहे, बीच. हो 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 हो, काय व्ह्यू आहे. बोट बघा, बोटीचं काहीतरी काम चालू असेल म्हणून अशी लावली आहे. आणि समोरच बीच आहे. आपण जरा बीचवर जाऊया, बघूया कसं काय. अरे पाणी तर भरपूर वरती आहे रे, खूपच वरती आहे. आणि ब्लॉग कसं वाटलं, खूप मोठे होत असेल ना ब्लॉग, तर टेन्शन नाही घेऊ. अर्धे करतो, 12 मिनटं 13 मिनटाच्या आसपास करतो मी. अर्धेच करूया. तुम्ही एक ब्लॉग बघत जा. आणि हा बीच बघा, बीचवर कोण आहे की नाही एक्झॅक्टली. हो हो, अरे यार चप्पल सगळी खराब होणार. हो तिकडे पाऊस वाटतं, नाही तर पाणी हे उडत असेल म्हणून त्यामुळे वाटतंय. तेव्हा तिकडे पण तसंच वाटतं. आपली गाडी इकडे लावली आणि काय व्ह्यू आहे यार, काय व्ह्यू आहे. आणि याच्यामध्ये मी कसं वाटतंय मला नक्की सांगा, भारी दिसतंय की नाही. असा व्ह्यू आहे माझा. आणि पाणी आलं इथपर्यंत आहे बघा, खूप भरती आली आहे, खूप मोठी भरती आहे. इथपर्यंत पाणी आलं म्हणजे बीच तिकडे असेल नेमकी. आणि पब्लिकच नाही दिसत आहे कोण, सगळी पब्लिक तिकडेच वाटतं कुठेतरी दुसरीकडे. तर आता गाडी खाली करतात आहे. गाडी खाली केल्यानंतर नंतर सगळं होऊ दे, मग आपण बोलू. हा जो वॉचमॅन चालला आहे ना, एवढा भारी वॉचमॅन आहे ना, एवढा बोलतो चहा पिऊनच जा, चहा पिऊनच जा. त्यांनी खाली गाडी लावली आहे, खालून इकडून वरती घेऊन आला. आणि समोरचा व्ह्यू, पाऊस चालू झाला इथे. आणि काय व्ह्यू आहे इकडे, तुम्ही समोर बघू शकता व्ह्यू. हा बघा काय व्ह्यू आहे यार इकडे. आणि आता पाऊस चालू झाला आणि इकडून खाली रिव्हर चाललं आहे सरळ सरळ. आता पाऊस चालू झाला आहे. काय आपली गाडी परी बघा कशी दिसते, भारी दिसते ना. ते साईडचं दोन आहे ना, ते तुटलं म्हणून ते दोन्ही काढून टाकलं मी. आता असंच दिसणार. असं पण भारी वाटतंय, मस्त भारी व्ह्यू आहे, एक नंबर, मजा येते. तर हा पण ब्लॉग इथेच एंड करूया. इथून आता मी निघेल, चहा पिऊन लगेच निघायचं आहे. तर हा पण ब्लॉग इथेच एंड करूया. तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि पुढचा ब्लॉग इथून पुढे चालू होणार आहे घरी जाताना मुंबईला. इथून 548 किलोमीटर नाही, 588 किलोमीटर मी आलो आहे. किलोमीटर बघितलं मी, 588 किलोमीटर सिंगल. आता जायचं बघूया किती वेळ लागत आहे. तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय.